कधी विचार केलात का? गुढीपाडव्याच्याच दिवशी एक गुप्त आध्यात्मिक काळ सुरू होतो, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. गुढीपाडवा म्हणजे फक्त मराठी नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर काही प्राचीन मान्यतानुसार ब्रह्मदेवाने याच दिवसापासून सृष्टीचे निर्माण सुरू केले होते. त्यामुळेच गुढीला ब्रह्मध्वजही म्हणले जाते. पण अजून एक रहस्य आहे. याच दिवशी गुप्त नवरात्रीही सुरू होतात, ज्याला वसंत नवरात्री किंवा चैत्र नवरात्री असे म्हटले जाते. या नवरात्रीत देवीच्या गुप्त शक्तीची साधना केली जाते. म्हणतात की या काळात देवीची ऊर्जा सर्वात शक्तिशाली असते. आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही घेऊन येत आहोत एक खास शक्तिपीठ यात्रा, जिथे आपण जाणून घेणार आहोत देवीच्या शक्तिपीठामागची रहस्यमय कथा. कारण प्रत्येक शक्तिपीठ फक्त मंदिर नाही, तर ती आहे देवीच्या शक्तीचा जिवंत इतिहास. जर तुम्हाला या गूढ प्रवासात सहभागी व्हायचं असेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ घेऊन जाणार आहे तुम्हाला एका अद्भुत शक्तिपीठाकडे. कदाचित या गुढीपाडव्याला तुमच्या आयुष्यातही एक नवीन आध्यात्मिक सुरुवात होणार आहे.